बातमी आता समोर आली आहे। नवीन आलेल्या बातमीनुसार सोन्याचे दर आजपासून भयंकर उतरणार आहेत। सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड मोठी घसरण झाल्याचं आज पाहायला मिळतंय। जे सोन्याचे आणि चांदीचे दर खूप गगनाला भिडले होते, वाढलेले होते। सगळेजण म्हणू लागले होते की सोनं आता 2 लाखांच्या पुढे जाणारच आहे आणि खूप दर वाढणार आहे असं म्हणत होते। पण आज जर बघायला गेलं तर तसं काहीच झालं नाही। सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण या ठिकाणी आज झाली आहे की ती घसरण मागच्या कोणत्याच वर्षी या ठिकाणी आता झालेली नव्हती। सर्वात मोठी घसरण आता सुरू झालेली आहे। सोन्याचे मोठमोठे व्यापारी जे लोक आहेत तर त्यांनी देखील आता ही महत्त्वाची माहिती दिल्या। त्यांच्या म्हणण्यानुसार खरंच सोनं आता अजून किती खाली पडणार आहे, त्यांचं म्हणणं नेमकं यावरती काय आहे आणि तुम्हाला पुढे दाखवतो ते म्हणजे अजून 30 ते 40 हजार रुपयांची मोठी घसरण पुढच्या 2 दिवसात या ठिकाणी होणार आहे का, त्याबाबत सोन्याचे व्यापाऱ्यांनी नेमकं काय म्हणलंय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती आता जाणून घेणार आहोत। आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे दर बाजारभाव काय आहेत ते देखील आजचे दर तुम्हाला पुढे दाखवणार असून त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जर त्या ठिकाणी बघायला गेलं तर त्याचे दर भयंकर उतरल्याचं पाहायला मिळालंय। त्यातल्या त्यात चांदीचा दर देखील आज त्या ठिकाणी भयंकर त्या ठिकाणी घसरल्याचं पाहायला मिळतंय। सोन्याचे आणि चांदीचे दर एवढे पडतील म्हणून कोणालाच वाटलं नव्हतं। त्या ठिकाणी सविस्तर अपडेट या ठिकाणी किती घसरण झालेली आहे याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ज्यांना सोनं घ्यायचं आहे, ज्यांना चांदी घ्यायचं आहे ते आता आनंदाने आता नाचू लागलेत। एवढा भाव पडला की अचानक सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी वाढू लागल्या। ज्या सोन्याच्या दुकानावरती मोजकीच लोक सोने खरेदी करण्यासाठी आता पहिला येत होती, परंतु आज जर बघायला गेलं तर सोन्याचे दर एवढे या ठिकाणी खाली पडलेत की गर्दीच गर्दी सोनाराच्या दुकानामध्ये बघायला मिळाली। प्रत्येक दुकानामध्ये 30 ते 40 माणसं आता जाऊ लागले आहेत। सराफा बाजार तर फुल्ल भरलेलंच आहे। प्रत्येक ठिकाणी सोन्याच्या मार्केटमध्ये सगळीकडे लोक सोनं घेण्यासाठी आता गर्दी करू लागले आहेत। का तर त्याचं कारण आहे सोन्याच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण आज पाहायला मिळत आहे। बऱ्याच जणांना हेच माहिती नाही की सोन्याचे दर नेमकं किती रुपयांनी आज खाली पडलेत, त्यामुळे ते सोनं आता घेऊ का नाही असा या ठिकाणी विचारच करत बसलेत। पण बघा तुम्हाला आज नेमकं या ठिकाणी सांगणार आहे की सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाल्या, किती रुपयांनी आज सोनं खाली पडलेलं आहे आणि सोन्याच्या दरात 40,000 ते 50,000 रुपयांपेक्षा मोठी घसरण 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे ही पण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे आज जर सोने घेणार असाल तर थोडं थांबा, उद्या जर सोने घेणार असाल तर विचार करा आणि जर सोनं घेतलं असेल तर ती मोडायचं का त्या ठिकाणी आहे असं ठेवायचं हे सुद्धा या ठिकाणी अनुभवी सोनारांनी सांगितलंय। सोन्याचे आणि चांदीचे दर असे बदलले आहेत की आता सर्वात मोठा धक्का जो आहे तर तो व्यापारी लोकांना बसलाय, पण दिलासा मात्र ग्राहकांना मिळालेला आहे। कारण आता भारतामध्ये रशियामधून मोठं सोनं या ठिकाणी येणार असून जो सोन्याचा दर आता वाढलेला होता तर तो या ठिकाणी आता कमी करण्यासाठी रशियामधून मोठं सोनं या ठिकाणी भारतामध्ये येणार असून भारतात आता मोठ्या प्रमाणामध्ये सोनं या ठिकाणी आता कमी झाल्याचं बघायला मिळणार आहे। त्यामुळे थोडं थांबा, कधीपर्यंत सोनं स्वस्त होणार आहे, रशियाकडून सोनं भारत नेमकं कधी विकत घेणार आहे, सध्या स्थितीला त्यावर सरकारच्या काय बैठका सुरू आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी आता सविस्तरपणे सांगणार आहे। जर सोनं पूर्ण भारतात आलं तर सोन्याचे दर एवढे या ठिकाणी खाली पडतील की ज्याचा तुम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता। तुम्हाला आता बघायला मिळतील एवढ्या खाली सोन्याचे भाव या ठिकाणी पडतील। तर त्या ठिकाणी चला तर आता पाहूया की आज सोनं या ठिकाणी आता किती रुपयांनी स्वस्त झालंय। आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा ताजा दर काय, त्यानंतर नेमकं सोनं आता कुठून या ठिकाणी येणार आहे, रशियाकडून भारतात जे सोने येणार आहे तर ते आता पंतप्रधान मोदी नेमकं सोनं भारतात किती आणणार आहे, कधी आणणार आहे हे देखील बघणार आहोत। त्यानंतर सोन्याचे दर आता खरंच 1 लाख रुपयापेक्षा खाली या ठिकाणी येणार आहेत का, सोनं व्यापाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे ते पण आपण सविस्तरपणे आता बघणार आहोत। फक्त तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आता नक्की तुम्ही बघायचं आहे। जर तुम्हाला कळालं की सोन्याचे दर एवढे या ठिकाणी खाली येतील तर मग तुम्ही स्वतःचा निर्णय सोनं खरेदीसाठी स्वतः घेऊ शकता। नेमकं सोनं व्यापाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे, चांदी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो। चांदीच्या दरात देखील मोठी आता घसरण या ठिकाणी येणार आहे ते पण आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व माहिती सविस्तर अपडेट आलेली आहे। आलेल्या नवीन माहितीनुसार आता महत्त्वाचे निर्णय देखील आता बघायला मिळत आहेत। जर बघायला गेलं तर अर्थसंकल्प जो सादर झाला 2 फेब्रुवारीला
तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सराफा बाजारात मोठ्या उलथापालथ तेव्हापासूनच सुरू झाली होती। आता खाली सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा सोन्या चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत ते पण तुम्हाला दाखवतो, कारण की आज एवढा मोठा या ठिकाणी सरकारच्या निर्णयामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये बदल झाला आहे असं त्या ठिकाणी कोणालाच वाटलं सुद्धा नव्हतं। सगळेजण काय म्हणायचे, सोन्याचे दर आता पडणार नाही, सोनं 2 लाख रुपयाला टेकणार। कोणी म्हणायचं सोन्याचे दर आता त्या ठिकाणी 2 ते 3 लाखांच्या पुढे जाणार, उलट वाढणार आहे असं म्हणतो ते। पण त्या ठिकाणी आता एक उलट त्या ठिकाणी झालेलं आहे। बऱ्याच जणांना वाटत होतं की या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत सोनं या ठिकाणी आता 2 लाख टप्पा पार करेल, परंतु तसं झालेलं नाही। सोने आता खाली घसरायला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच चांदी पण आता बाजारभाव आता खाली आल्याचं पाहायला मिळत आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत सोनं त्या ठिकाणी आता 1 लाखाच्या खाली येऊ शकतं का? त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांदी 1.5 लाख रुपयांच्या आतमध्ये येऊ शकते का? आजचा सोन्याचा चांदीचा ताजा दर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे, कारण की मोठी घसरण या ठिकाणी सोन्या चांदीच्या दरामध्ये झाली आहे। एवढी मोठी घसरण सध्या स्थितीला या ठिकाणी पाहून लोक, नागरिक आणि बायका हैराण झाले आहेत। सध्या स्थितीला सोन्याचे दर एवढे कसं काय या ठिकाणी घसरले, प्रत्येकाला या ठिकाणी एकमेकांना म्हणू लागलेत। मोठी घसरण झाल्यामुळे सर्व नागरिक आता सध्या स्थितीला सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी करताना दिसून आल्या। एवढी मोठी गर्दी याआधी कधीच पाहिली नव्हती, इतकी गर्दी या ठिकाणी आता बघायला मिळत आहे। बघा सोनं 1,80,000 रुपयांचा टप्पा पार केलं होतं, परंतु आता पहिल्या दिवशी 5,000, दुसऱ्या दिवशी 10,000, तिसऱ्या दिवशी 3,000 असं करत करत आता सोन्याचा नवा या ठिकाणी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। मग आज सोनं किती हजार रुपयांनी पडलंय आणि नेमकं आज 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याचा ताजा दर या ठिकाणी काय आलाय आणि नेमकं फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत सोनं असं घसरत घसरत 1 लाख रुपयांच्या खाली येऊ शकतं का? तुम्हाला सोनं आता खरेदी करायचं की थोडं थांबायचं, याची सविस्तर अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघायचा आहे। या बाजारात देखील गर्दी कमी आता त्या ठिकाणी सोन्याची झाली होती, तर त्या ठिकाणी सोनं कोण घ्यायला सुद्धा येत नव्हतं, पण भाव पडल्याचं त्यांच्या कानावर बातमी आलेल्या सगळी दुकानामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे। प्रत्येक जण आता सोनं घेण्याच्या तयारीमध्येच बघायला मिळत आहे। बघा आता नेमकं आज किती रुपयांनी सोन्याचे दर पडलेले आहेत, सोन्याचे दर किती रुपयांनी घसरून त्या ठिकाणी खाली आलेत, चांदीचे दर देखील आता कसं तोळा त्या ठिकाणी आहेत, चांदीचा दर किलोला कसा काय पडलाय हे देखील आता त्या ठिकाणी तुम्हाला ताजे बाजारभाव सांगणार आहोत। तसेच चांदीचा किलोचा दर काय पडलाय, कारण आज सकाळी वेगळं चित्र आता या ठिकाणी सोन्याच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी सकाळी बघायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन आलेल्या माहितीनुसार रशियावर असलेल्या निर्बंधामुळे रशियाचा डॉलरमध्ये व्यापार करणे कठीण जात होतं। रशिया भारताकडून औषधे, इतर वस्तू घेत होतं, पण भारताला देण्यासाठी त्यांच्याकडे रुपये साठलेले आहेत। पण नवीन आलेल्या माहितीनुसार आता रशियाने हे अडकलेले पैसे फेडण्यासाठी भारताला स्वस्त दरात सोने देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू आहे। आणि नवीन आलेल्या माहितीनुसार जर भारताने आता रशियाकडून थेट त्या ठिकाणी सोनं आयात केलं, हे सोने या ठिकाणी घेतले, तर जागतिक भावापेक्षा या ठिकाणी भाव डायरेक्ट सोन्याचा पडणार आहे। त्यामुळे सोनं आता खरेदी करायचं की थोडं थांबायचं? फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुमचं सोन्याचं रेट आहे 1 लाख रुपयाच्या आतमध्ये येऊ शकतो का, याचीच अपडेट तुम्हाला सांगणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातील लोक काय करतात, सोनं स्वस्त झालं की या ठिकाणी गर्दीच गर्दी करू लागतात। या ठिकाणी सोनं 1,80,000 वरून या ठिकाणी 1,60,000 आल्यानंतर त्या ठिकाणी 2-3 दिवसाच्या पाठीमागे अनेकांनी सोनारांच्या दुकानामध्ये रांगा लावून सोनं घेतलं, परंतु सोनं खाली यायलंय, तुम्ही थोडं थांबलं पाहिजे, याचा विचार का करत नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण सोनं फेब्रुवारी एंडिंग पर्यंत पहिला अंदाज असा आलाय की सोनं 1.25 लाख रुपयांच्या आत येऊ शकतं। त्यानंतर दुसरा अंदाज सोन्याबद्दल आता असा आलाय की सोनं या ठिकाणी परत आणि आहे या स्थितीवर 1,80,000 जाऊ शकतं। मग तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक जर तुम्ही सोन्याची करत असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी अनुभवी सोनारांकडे जायचं आहे आणि सविस्तर अपडेट घ्यायचं आहे, कारण त्यांनाच अधिकृत माहिती या ठिकाणी आता माहिती असते। त्यामुळे सोनं खरेदी करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच सोनं खरेदी करा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।